आपल्यासोबत स्टुडिओमध्ये मागच्या 40 वर्षांपासून वैद्यकीय सेवा देणारे बालरोगतज्ञ डॉक्टर अभय शहापूरकर आहे आणि ते या अनुषंगानं राज्य शासनानं जो टास्क फोर्स निर्माण केलाय त्याचे सदस्य सुद्धा आहेत. त्यांच्याकडूनच या सगळ्या पार्श्वभूमीवर घेतली जात असलेली तयारी आणि लहान मुलांना खरंच कोरोनाची बाधा होणार का या प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सर नमस्कार, लँटन मराठीच्या स्टुडिओमध्ये आपलं. जर सर आपण असा विचार करू म्हणजे वाईटात की तिसरी लाट आलीच असा विचार करू, गृहीत धरू आपण आणि अशी परिस्थिती ओढावली गेली आपल्यावर, तर आपली एकूण आरोग्य यंत्रणा जी आहे तर त्या परिस्थितीला सामोरे जायला आपण सक्षम आहोत का? आता खूप चांगला प्रश्न आहे हा सुद्धा. मला सांगायला समाधान वाटतं की आजच महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री ठाकरे साहेबांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जे स्टेट पीडियाट्रिक टास्क फोर्स आहे, राज्यस्तरावरची बालरोग तज्ञांची जी कमिटी आहे त्यांच्याबरोबर आम्हाला त्याच्यामध्ये निमंत्रित केलं होतं. त्याच्यात खूप छान चर्चा झाली आणि त्या एक्सपर्ट कमिटीने एक गाईडलाईन्स बनवलेले, प्रोटोकॉल बनवलेले, ट्रीटमेंटची मार्गदर्शक सूचनावली बनवलेली. त्याच्यात त्यांनी शासकीय रुग्णालयामध्ये काय केलं पाहिजे, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी काय करावं या दोन्हीच्या सविस्तर अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या. त्याच्यात सगळा त्यांचा भर होम आयसोलेशन, होम क्वारंटाईन त्याच्यामध्ये. कारण ह्याचं मूलभूत कारण असं आहे की 95% मुलांना काही किरकोळ, त्यामुळं त्यांनी अशी सूचना दिलेली आहे की आता समजा एका कुटुंबाचा मी पीडियाट्रिशियन आहे, त्या घरातली मुलं माझी पेशंट आहेत नेहमीची. समजा दुर्दैवानं एखादं बाळ पॉझिटिव्ह झालं. आता हा महत्वाचा प्रश्न अजून आहे की बाळं घरी असतात, त्यांना संसर्ग कुठून होतो? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर घरातली मंडळी नोकरी, व्यवसाय, बाजार, हाट, व्यापार ह्याच्यासाठी बाहेर फिरतात. ते घरी आल्यानंतर आरोग्याच्या ज्या काही सूचना शासन वारंवार देते ते पाळत नाहीत. ते घरी आले की हात धुत नाहीत, कपडे बदलत नाहीत, त्याच हाताने मुलांना हाताळतात, घेतात, पट्टी घेतात. तर त्याच्याने त्यांनी आता मोठ्या माणसामध्ये सुद्धा लक्षणं नसलेली परंतु ज्यांच्या शरीरामध्ये कोरोना विषाणू आहेत, सुपर स्प्रेडर्स, त्यांना काही त्रास नाही परंतु ते दुसऱ्याला इन्फेक्शनचा प्रसार देत फिरतात. त्याच्यामुळं घरातली मुलं बाधित होतात. तर आपण घरात आल्यानंतर जर लहान बाळं असतील तर त्या संदर्भात आपण वैयक्तिक स्वतःच्या आरोग्याच्या सूचनांचे पालन करतो का? आपण मास्क वापरतो का? तो सुद्धा नीट नाक तोंड झाकणारा वापरतो का? घरी आल्यानंतर आपण स्वच्छ साबणाने 20 सेकंद हात पाय धुतो का? अजून एक प्रमुख कारण म्हणजे आता अजून एक सूचना, मार्गदर्शक सूचना आलेली आहे की घरात लहान मुलं असतील, एखादा पॉझिटिव्ह असेल तर त्याचं वेगळ्या वेगळ्या खोलीत ठेवा. समजा वडील पॉझिटिव्ह आहे, आई निगेटिव्ह आहे, बाळ निगेटिव्ह, तर वडिलांनी वेगळ्या खोलीत राहावं, याने वेगळ्या खोलीत राहावं. परंतु त्याच्यानंतर सुद्धा वडिलांनी घरात सुद्धा मास्क वापरावा, आईनी वापरावा. आणि मास्कच्या संदर्भात 2 वर्षावरची जी मुलं आहेत त्यांनी सुद्धा मास्क वापरायचा आहे बाहेर गेल्या. म्हणजे ते दवाखान्यात जातील किंवा कुठं आई बरोबर जातील, वडिलाबरोबर, त्यांनी सुद्धा मास्क वापरायचं 2 वर्षाच्या वरची. आता हे करत असताना समजा आई बाधित आहे, तिला काही जास्त लक्षणं नाही, बाळ बाधित नाही, मग बाळाने कुणाकडे राहायचं? तर ते आई बरोबरच राहायचं. पण आईने ते कटाक्षानं सगळी स्वतःची मास्क, हात धुणं वारंवार ती सगळी काळजी घ्यायची. कारण लहान बाळ हे आईला सोडून राहू शकत नाही ना. आणि जरी समजा बाळाला आता त्याच्यात अगदी क्लिअर कट सूचना अशा आहेत की बाळाला आजी आजोबाजवळ द्यायचं नाही. कारण ते सुद्धा
त्याला लक्षणं नाहीत पण त्याच्या अंगात विषाणू असू शकतात, ते त्या आजी आजोबांना देऊ शकतात. आणि वयाचा जर भाग लक्षात घेतला तर त्या आजी आजोबांना गंभीर स्वरूपाचा आजार होण्याची किंवा जोखमीचं ते ठरू शकतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर 95% मुलं ही घरातच बरी होतात. करायचं काय, समजा एखादं बाळ बाधित आहे, त्याचं RT-PCR पॉझिटिव्ह आहे, त्याला किरकोळ लक्षण आहे, काय करायचंय त्याच्या मार्गदर्शक सूचना पालकांच्यासाठी अशा आहेत की तुमच्या डॉक्टरच्या संपर्कात कायम राहा, पहिली गोष्ट. मग ते व्हिडिओच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून वगैरे, आणि ते आता सगळीकडे उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट, बाधित मुलांना जसं मी सांगितलं आई बरोबरच ठेवा, त्याच्या आहारात काही बदल करायचा नाही, आहार पौष्टिक संतुलित द्यायचा आहे, आईचं दूध पित असेल तर पिऊ द्यायचंय, आणि लिक्विड्स द्रव पदार्थ भरपूर द्यायचे. मग ते दूध असेल, ज्यूस असेल, पाणी असेल, अशा प्रकारचे द्रव पदार्थाचं प्रमाण वाढवायचं. त्याच्यानंतर काही डेंजर सिग्नल, रेड फ्लॅग साईन्स म्हणतो आपण, म्हणजे आता ठीक आहे आपण होम आयसोलेशन केलं बाळाचं, तर त्याचं मॉनिटरिंग, त्याचं निरीक्षण कुठल्या निकषावर करायचं, जे केअरटेकर आहेत, म्हणजे आई असतील, वडील असतील, जे कोणी असेल, 5 निकष. म्हणजे ते बाळ गंभीर आहे का नाही. ठीक आहे, होम ट्रीटमेंट सुरू केली. पहिली गोष्ट, त्याला औषधोपचार काय द्यायचा, जर ताप असेल तर पॅरासिटामॉल औषध, ते सगळ्यांना माहिती आहे, प्रोसिन असेल, बरेचसे ब्रँड्स उपलब्ध आहेत. खोकला असेल तर खोकल्याचं औषध, किंवा मग मोठी मुलं असतील त्यांना थोडा मध, आपला घरचा मध कोमट पाण्यात मिसळून दिला तरी चालेल. आणि अशा बाधित मुलांचं समजा 2 वर्षाच्या वर असतील त्यांना मास्क लावणं वगैरे, आता आणि त्यांच्या हाताची स्वच्छता वगैरे ते सगळं करायचं. आता रेड फ्लॅग साईन्स कुठले, तर एक टेम्परेचर, त्याचा ताप पाहायचा, ते 100च्या वर गेलं तर, म्हणजे 101, 102 असेल तर. त्यानंतर श्वासाची गती, रेस्पिरेटरी रेट. आता त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी रेट हा फार अतिशय संवेदनशील अशा प्रकारचा मानक आहे. 2 महिन्याच्या जन्माल्यापासून 2 महिन्यापर्यंत जर त्या बाळाच्या श्वासाची गती, ती मोजायचं घड्याळ, 1 मिनिटात किती श्वास घेतं सोडतं, 2 महिन्यात जन्माल्यापासून 2 महिन्यापर्यंत जर श्वासाची गती मिनिटाला 60च्या पुढे असेल तर ते गंभीर आहे. तर 2 महिने ते 1 वर्षापर्यंत श्वासाची गती जर मिनिटाला 50 पेक्षा जास्त असेल ते गंभीर आहे. 1 वर्ष ते 3 वर्ष मिनिटाला जर 40च्या वर असेल ते गंभीर आहे. आणि त्याच्या पुढच्या 5 वर्षापर्यंत 30च्या पुढे श्वासाची गती गेली मिनिटाला, ते गंभीर आहे. आणि नाडी पाहिजे, ओके, हृदयाची ठोकी, नाडीची मिनिटाला किती पडत, ते सुद्धा 110, 120 असेल तर ते गंभीर आहे. त्यानंतर ते सुस्त पडतंय का, म्हणजे खेळत नाही, ताप कमी झाला तरी मलूल पडतंय, सुस्त पडतंय, त्याच्यावर एक निरीक्षण ठेवायचं. त्याला दिवसभरात लघवी किती वेळा होते, लघवीचं प्रमाण कमी झालंय का, ते त्याच्यावर एक लक्ष ठेवायचं. असा एक, आणि आता सगळ्यांच्याकडेच पल्स ऑक्सिमीटर आहे, सगळ्यांकडे आहे. तर ह्या पल्स ऑक्सिमीटरने शरीरातलं, बाळाच्या शरीरातलं ऑक्सिजन मोजायचं. तर हे ऑक्सिजनचं प्रमाण आपण नॉर्मल 97च्या पुढे धरतो, 98, 99. जर 94 पडत असेल तर ते गंभीर आहे. 90 ते 94 म्हणजे अजून गंभीर झालं, 90च्या खाली तर त्याला व्हेंटिलेटर. तर 94 असेल तर ते रेड फ्लॅग साईन्स समजायचं. तर असे जे निकष आहेत त्याचा आईने किंवा पालकांनी चार्ट ठेवायचा आहे. किंवा मुलाला झटके यायला लागले मेंदूवर, ते सुद्धा रेड फ्लॅग साईन. तर त्याचा चार्ट ठेवून दिवसातून 2-3 वेळा ऑक्सिजन, पल्स, नाडीची गती, टेम्परेचर, श्वासाची गती, लघवीचं प्रमाण, आणि मग आपल्या डॉक्टरांशी संपर्क ठेवायचा. सर्वसाधारण पाहणीत असं आहे की पॅरासिटामॉल औषध
तापासाठी, खोकल्यासाठी कफ सिरप किंवा मध वगैरे, आणि मल्टीव्हिटॅमिन पण काही देतात. अर्थात ते काही सायंटिफिक डाटा असं प्रूव्ह करत नाही की ह्याने बरा होतो, तर असं काही नसतं, परंतु एक इम्युनिटी बूस्टर, एक सप्लिमेंटल म्हणून देतात. आणि भरपूर त्याला द्रव पदार्थ, एवढं जरी केलं आणि आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधला, समजा हे काही रेड फ्लॅग साईन दिसले, तर मग त्याला ऍडमिट करावं. आता 2-3 गोष्टी अतिशय महत्वाच्या. लहान मुलांच्या कोविड ट्रीटमेंटमध्ये मध्यंतरी फॅड वाचला असेल तुम्ही, छातीचा सीटी जो तो प्रश्न मी विचारणारच होतो, ते करायचं का? HRCT, CT स्कॅन, रक्ताच्या विविध चाचण्या. तर HRCT हे लोक मनाने स्वतः जाऊन करायचे, सेल्फ मेडिकेशन. आणि लहान मुलांमध्ये HRCT करायचं नाही असे स्पष्ट निर्देश आहेत. कारण त्याचं रेडिएशन एवढं असतं की ते लहान बालकांना धोकादायक. एक्सरे चेस्ट, छातीचा क्षकिरणाची तपासणी, हे सगळ्यात त्याच्यातला छातीमध्ये निमोनिया किती आहे काय हे पाहण्यासाठी एक्सरे चेस्ट हे ऍडवायझेबल आहे. HRCT रुटीनली बालकांमध्ये अजिबात करणे नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मोठ्या माणसामध्ये आपण पाहतो की एक ट्रीटमेंट मॉड्यूल असतं, डॉक्सीसायक्लिन, आयव्हरमेक्टिन, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, एझिथ्रोमायसिन. ह्याचा लहान मुलाच्या कोरोनाच्या कोविडच्या ट्रीटमेंटमध्ये काहीही रोल नाही. हे सगळं बॅन केलेलं आहे, हे अजिबात द्यायचं नाही लहान बालकांना. त्याच्यानंतर म्हणजे बिमा आपल्याकडे म्हणणं आहे ना, रोगापेक्षा इलाज घातक ठरू शकतो, अशा प्रकारचे, कारण त्याचे दुष्परिणाम मुलांमध्ये जास्त आहेत. त्यामुळे मुलांमध्ये ही औषधं वापरायचे नाही. मग त्याच्यामध्ये अँटीव्हायरल, अँटी विषाणू जे फॅव्हिपिराव्हिर आहे, आयव्हरमेक्टिन, हे अजिबात वापरायचं. तीव्र स्वरूपाची जी बालकं बाधित होतील, त्यांच्यात निमोनिया खूप पसरलेला आहे, अशा मुलांना मग ऍडमिट करून मग त्यांना सलाईन आहे, ऑक्सिजन आहे, मास्कद्वारे दिलं जातं, आणि त्याच्यामध्ये मग स्टिरॉइड दिलं जातं. मग काही अगदी अल्प केसेसमध्ये रेमडेसिवीर त्या प्रपोर्शनने वापरलं जातं. आता त्याच्यामध्ये पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन एक लहान मुलामध्ये होतात. म्हणजे मूल हे कोरोनातून बरं झालं, एक 2 आठवड्यातून 2 आठवडे ते 2 महिन्यापर्यंतचा कालावधी, नंतर त्याला डोळे लाल होणं, हातापायावर पुरळ येणं, हातपाय सुजणं, दम लागणं किंवा जीभ लाल होणं, त्याच्या अशी लक्षणं यायला लागतात. त्या स्टेजमध्ये ते बालक कोरोना निगेटिव्ह असतं, कोविड निगेटिव्ह असतं, ते संसर्ग करत नाही, परंतु त्या कोविड आजाराचे जे कॉम्प्लिकेशन आहे, त्याचे नंतरचे दुष्परिणाम त्याच्या सगळ्या शरीरातल्या अवयवावर झालेले असतात. मग ती खूप गंभीर परिस्थिती आहे. अशा वेळेस मग त्यांना व्हेंटिलेटर्स किंवा मग त्याला शॉक असतो. म्हणजे पोस्ट कोविड सुद्धा व्हेंटिलेटर लागू शकतो. लहान मुलामध्ये मल्टी सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम, MIS-C, म्हणजे चिल्ड्रन, तसंच मल्टी सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन निओनेट्स म्हणजे नवजात, त्यांच्यामध्ये सुद्धा अगदी रेअर, म्हणजे अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारच्या आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1 केस झालेली आहे. त्यामुळं फारसं त्याच्यावर काही त्याचं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. परंतु मला हे ठामपणे सांगायचं की मोठ्या व्यक्तींमध्ये जी औषधं दिली गेली, एखाद्याचं कोणी वडील, भाऊ, काका ऍडमिट झालेलं असतो, ते पाहिलेलं असतं, त्याला काय दिलं, डॉक्सायक्लिन दिलं, एझिथ्रोमायसिन दिलं, तेच द्या, अजिबात नाही. ही सगळी औषधं लहान मुलांमध्ये वापरता येत नाही. फक्त अगदी निवडक 3-4 औषधं, ज्याच्यामध्ये स्टिरॉइड आहे, ज्याच्यामध्ये रेमडेसिवीर आहे, ज्याच्यामध्ये लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन, रक्तात गाठी बोलू नये म्हणून, किंवा इम्युनोग्लोबुलिन IVIG, अशीच निवडक औषधं लहान मुलांच्या वरती कोविडच्या उपचारात वापरायची आहेत. ऑक्सिजन आहे. आणि जर मग वरून दुसरं बॅक्टेरियल इन्फेक्शन, काही जीवाणूंचा संसर्ग झाला असेल, म्हणजे बेसिक त्याला आजार कोविडचा आहे,
परंतु काही दुसऱ्या जीवाणूंनी, बॅक्टेरियानी अजून काही इन्फेक्शन, मग अशा वेळेस अँटीमायक्रोबियल्स आपण ज्याला म्हणतो, अमॉक्सिलिन किंवा केफ्ट्रॅक्झोन असं वापरलं जातं. आणि ज्या मुलांना श्वास घ्यायला त्रास आहे, दम लागतोय, कणताय, त्यांना पोटावर झोपवलं, पालतं झोपवलं, तर त्यांचे फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते असा एक निष्कर्ष आलेला आहे. आणि त्या दृष्टीनं सुद्धा आपल्याकडे ट्रीटमेंट आपण देतो. सर, या मागच्या वर्षभरापासून अनेक सर्वसामान्य लोकांना खूप नवनवी नावं माहीत झाली. त्यात आता नव्यानं पुन्हा सायटोमेगॅलो किंवा म्युकरमायकोसिस अशी नावं. लहान मुलांमध्ये ह्या म्युकरमायकोसिसचा धोका असू शकतो काय? सुदैवानं अजूनपर्यंत एकही केस लहान मुलांमधली म्युकरमायकोसिसची आढळलेली नाही. काळी बुरशी म्हणतो आपण म्युकरमायकोसिस, हा एक फंगसचा प्रकार आहे आणि मोठ्या कोविड बाधित व्यक्तीमध्ये तो दिसून येतोय सध्या. तो घातक अशा प्रकारचा आहे, पण ह्याचं प्रमाण काही जेवढे कोविड बाधित झालेले लोक आहेत त्या पॉप्युलेशनच्या तुलनेत म्युकरमायकोसिस काही फार मोठं नाही. आणि योग्य ती ट्रीटमेंट, अँफोटेरिसिन बी सारखं औषध आहे, तर ते आटोक्यात येऊ शकतं. त्याची कारण मीमांसा केलेली की ज्यांना डायबिटीस आहे, शुगर फार स्टिरॉइड खूप दिवस चालू आहे, काही पेशंट खूप दिवस व्हेंटिलेटरवर होते, त्यांच्यामध्ये ते दिसून येते. लहान मुलांमध्ये अशी एक काही केस नाही. दुष्यंत कुमार नावाचे खूप मोठे शायर आहेत. त्यांचा एक शेर आहे, इस बंद सी खोली में मेरी सांस घुटी जाती है और खिडकियां खोलूं तो जहरीली हवा आती है. अगदी अशाच परिस्थितीला आता आपण सगळेजण सामोरे जात आहोत. सगळ्या मातांनी, सरांनी दिलेल्या ज्या महत्वाच्या मोलाच्या सूचना आहेत त्या ऐकल्या असतीलच. आपल्या मनात जर काही प्रश्न असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न सुद्धा उपस्थित करा. त्या सगळ्या प्रश्नांना घेऊन पुन्हा एकदा सरांबरोबर आपण अशाच पद्धतीनं संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नमूद करा आणि हा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवी. लँटन मराठीच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका आणि लँटन मराठीच्या युट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. सर, लँटन मराठीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.